नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर आणि जसं आपल्या सगळ्यांनाच माहितीये, कालपासून आम्हाला सगळ्यांनाच खूप मेसेजेस, खूप डीएम्स आमच्या सोशल मीडियाच्या प्रोफाईल्सवर येत आहेत की पावनखिंडची टीम एका खास कारणामुळे आज एकत्र येते आणि त्यांच्याशी संवाद साधायची संधी मला मिळतेय. त्यामुळे मला खरंच खूप आनंद होतोय. सगळ्यात आधी या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पण त्यांच्याशी संवाद साधायच्या आधी मला तुम्हाला सांगायला आवडेल की स्टार प्रवाहनं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर राज्य करायला बऱ्याच आधीपासून सुरुवात केलेली आहेच. पण आता त्यावर कडी म्हणजे प्रवाह पिक्चर्स ही नव्या कोऱ्या चित्रपटांची नवी कोरी वाहिनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी जनांच्या सेवेत रुजू झालेली आहे. अर्थात आपण सगळे चित्रपट मोठ्या पडद्यावर थिएटरमध्ये जाऊन बघण्याची आपल्याला मजा जाणवते. तसंच अनेक जण आहेत ज्यांना हा आनंद घरबसल्या सुद्धा घ्यावासा वाटतो आणि कधीतरी आपल्याला सुद्धा मोह होतो. त्यामुळे हे सगळे गाजलेले ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट आपल्याला घर बसल्या बघता येण्यासाठी प्रवाह पिक्चर्स ही नव्या कोऱ्या चित्रपटांना घेऊन येणारी वाहिनी आता आपल्या सेवेत रुजू झालेली आहे. आणि त्यावर सगळ्यात मोठी खासियत म्हणजे दर आठवड्याला एक नवा कोरा मराठी चित्रपट आपल्याला घर बसल्या बघायला मिळणार आहे. अर्थात त्याचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आपल्या घरातून आपल्याला बघता येणार आहे. आणि याची सुरुवात, याचा शुभारंभ होतोय छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणाऱ्या पावनखिंड या चित्रपटानं. उद्या अर्थात 19 जूनला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर हा पावनखिंड चित्रपट आपण बघू शकालच. मोठ्या थिएटरमध्ये जाऊन आपण पाहिला असेल तरी सुद्धा, आणि ज्यांना अजून बघण्याची संधी मिळाली नसेल अशांसाठी ही सुवर्ण पर्वणी असं म्हणायला हरकत नाही. सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मला आठवतंय पावनखिंड मी जेव्हा चित्रपटगृहात जाऊन पाहिला होता तेव्हा या जयघोषांनी थिएटर दणाणून गेलं होतं. आणि त्यामध्ये कुठलंच नवल नाही. महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्याला म्हणता येईल, आपल्या सगळ्यांचे फादर फिगर, अर्थात ज्यांच्यामुळे आज आपण इथे आहोत असे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची महती सांगणारा दिग्पाल लांजेकरनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट पावनखिंड याने एक वेगळा इतिहास निर्माण केला. दिग्पाल, तुझ्या चित्रपटांनी इतिहास निर्माण करायला सुरुवात केली आहे. असं एक थोडंसं संमिश्र वाक्य मी म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं. कारण तुझ्या चित्रपटांबद्दलच्या घोषणा आणि ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की व्हॉट एव्हर यू हॅव कमिटेड यू हॅव डिलिव्हर्ड. म्हणजे तू फक्त सुरुवातीला घोषणा केल्या की मी अमुक चित्रपट आणणार आणि त्यानंतर त्या घोषणा फक्त घोषणाच राहिल्या असं झालं नाही. तर तू खरोखर ते चित्रपट वेगवेगळ्या महाराजांच्या आयुष्यातल्या घटनांवर जे घेऊन येतोयस आणि त्यातलाच एक अत्यंत गाजलेला म्हणजे लॉकडाऊन नंतर मराठीच काय इतरही चित्रपट जेव्हा धडपड करत होते 50% कपॅसिटीमध्ये कसं काय आपण लोकांसमोर यायचं, बिझनेस कसा करायचा, प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचायचं, प्रेक्षकांच्याही मनामध्ये भीती होती. त्यावेळेला पावनखिंडनं प्रेक्षकांना खेचून आणलं आणि एक वेगळा इतिहास निर्माण केला, त्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली. या ओव्हरऑल अनुभवाबद्दल काय सांगशील? ज्या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळात हा चित्रपट येईल की न येईल किंवा कसा येईल ही शाश्वती नसताना मनात किती धाकधूक होती आणि त्यावेळेला काय चलबिचल होती मनात? खरं तर खूप धाकधूक होती आणि खूप भीतीही वाटत होती की काय होणार, कारण थिएटर्स निम्म्या संख्येने चालू होती. आणि मला कौतुक वाटतं आमच्या निर्मात्यांचं, आरेकर बंधू आणि त्यांचे वडील. तर त्यांनी ही धरून ठेवलं की आपण थिएटरमध्येच आपण हे रिलीज करू. आणि स्वाभाविक पण होतं, कारण मराठी चित्रपटाचं तुला माहितीये की त्याची रिकव्हरी जी आहे ती सगळ्यात जास्त ही थिएटरवर अवलंबून आहे. ती कलेक्शन वरती अवलंबून आहे, बुकिंग वरती अवलंबून आहे. आणि ओटीटी किंवा सॅटेलाइट राईट्स आपण ज्याला म्हणतो, हे बऱ्यापैकी टेकू किंवा कुबड्या या सगळ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट मधनं बाहेर पडण्याच्या असतात. तर त्यामुळे 50% ऑक्युपन्सी असताना हे रिलीज करायचं धाडस आम्ही केलं. कारण एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरची श्रद्धा होती. संपूर्ण टीम जी आता आपण बघतोय, हे सगळे माझे बॅकबोन्स आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त अजून एक 20-25 जणांची टीम आहे, तंत्रज्ञांची, कलाकारांची, जे प्रत्येक परिस्थितीमध्ये खंबीरपणे माझ्या बरोबर उभे असतात. आणि त्यामुळे जे सुरुवातीला तू म्हटलास की मी फक्त ज्या घोषणा केल्या त्या घोषणा नाही राहिल्या, तर त्या प्रत्यक्षात उतरल्या, ते या सगळ्यांमुळे उतरल्या.
कारण शिवछत्रपतींचा इतिहास हा सुद्धा एका टीमचा इतिहास आहे, मावळ्यांच्या टीमचा इतिहास आहे, आणि तोच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत प्रत्येक चित्रपटांमधून. तुम्ही पाहिलं कोंडाची फरजंदाची गोष्ट होती, पण त्याच्याबरोबरची एक 5-6 जणांची टीम होती जी काम करत होती. मोत्याजी अमर येवळेकर जो अजय दादांनी केलेला पहिला रोल आहे, किंवा किसना होता, त्याच्यामध्ये बहिर्जी नाईक होते. अशा प्रकारे प्रत्येक चित्रपटामध्ये टीम दिसते. तशी ही एक टीम आहे. म्हणजे आमचे एक सिनियर आहेत, ते कायम असं म्हणतात की भालजींच्या वेळेला जशी एक कलाकारांची मांदियाळी जन्माला आली होती, चंद्रकांत मांढरे असतील, सूर्यकांत मांढरे असतील, वरची बहाद्दर असतील, ते ह्या सगळ्या सारखी ही एक मांदियाळी जन्माला आलेली, आणि ती माझ्या बरोबर या शिवयज्ञामध्ये सामील आहे म्हणून हे घडतंय. आणि याच जोरावरती प्रेक्षकांवरती जो विश्वास टाकला आम्ही, की म्हणजे महाराष्ट्र हा शिवभक्तांचं राज्य आहे, तर त्या शिवभक्तांवरती विश्वास टाकला की ते कुठेही आम्हाला पडू देणार नाही. आणि मग 50% ऑक्युपन्सी असताना सुद्धा आम्ही धाडस केलं की तो चित्रपट आपण घेऊन यावा. आणि याच्यासाठी अजय दादा असेल, चिन्मय, मी, मृणाल, ते आम्ही बरेच फिरलो त्या कोविडच्या काळात सुद्धा. म्हणजे कोविड तेव्हा जात आला होता, आता परत त्यांनी डोकं वर काढलंय दुर्दैवाने, पण तेव्हा जात आला होता. मग लोकांमध्ये जागृती आणि लोकांनी यावं यासाठी, आणि लोकांनीही भरभरून त्या सगळ्याला प्रतिसाद दिला, आणि त्यामुळं पावनखिंड एक माइलस्टोन आता आपण बनलाय असं म्हणू शकतो या सगळ्यांच्या मदतीने. तर ऍब्सोल्युटली दिग्पाल, मी तुला फक्त इथे यासाठी थांबवतो की आपण हे लाईव्ह स्ट्रीमिंग करतो आहोत प्रभा पिक्चरच्या पेजवरून, आणि काही जण कदाचित आपल्याला आत्ता जॉईन झाले असतील, त्यांना मला पुन्हा एकदा आठवण करून द्यायची आहे की पावनखिंड या चित्रपटाच्या संपूर्ण टीम बरोबर आपण आज गप्पा मारतोय. अर्थात सगळ्यांना आज इथे जॉईन होता आलेलं नाहीये, तरी सुद्धा दिग्पाल लांजेकर, अजय पूरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, माधवी निमकर यांच्याशी हे गप्पांचं सेशन आज रंगणार आहे. त्यामुळे आता तुम्ही जिथे कुठे असाल तुमची कामं बाजूला ठेवून या सेशनला जॉईन करा. नंतर ते पोस्ट केलं जाईलच, पण लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही सुद्धा कमेंट्स करू शकता. तर या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कुठले प्रश्न असतील, काही शंका असतील, कोणाशी बोलायचं असेल, तर नक्की तुमच्या नावासह, फक्त हाय हॅलो किंवा नमस्कार न करता तुमचे जे काही प्रश्न असतील ते मांडल्यास आम्हालाही प्रयत्न करू आम्ही मध्ये मध्ये ते घेण्याचा. दिग्पाल, मला तुला विचारायचंय, मुळात इतिहासाबद्दल काहीतरी सांगणारा चित्रपट असो किंवा कुठलंही लिखाण असो, यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे करेक्ट फॅक्ट्स, म्हणजे ऍक्च्युअल घटना काय घडल्या होत्या याबद्दलचं ज्ञान असणं. तू मुळात लेखक आहेस, तुला इतिहासाची आवड आहे हे आता सगळ्यांना माहितीच आहे, पण मुळात लेखकाच्या भूमिकेमधून दिग्दर्शकाच्या भूमिकेत यावंसं नक्की कुठल्या पॉइंटला वाटलं? आणि या चित्रपटाच्या निमित्तानं मला जे विचारायचंय ते म्हणजे, इतिहासाची कितीही आवड असली तरी चित्रपटासाठीची पटकथा, त्याचं तांत्रिक लिखाण, त्यासाठीचा रिसर्च, किंवा तेव्हाचं लोकेशन हंटिंग, कास्टिंग, डिक्शन, भाषाशैली, या सगळ्या गोष्टींसाठी किती वेळ लागला? मला माहितीये 2-3 प्रश्न आहेत, पण तुला काही अवघड नाही उत्तर देणं. तर मुळामध्ये एक एक करत पुढे जाऊ. एकतर लेखनाच्या संदर्भात बोलायचं झालं तर बऱ्याच वर्षांची लेखनाची प्रॅक्टिस झालेली आहे आता. म्हणजे अनेक टेलिव्हिजन मालिकांपासनं, नाटकांपासनं ते तिन्ही माध्यमांमध्ये मी लेखन करू शकलो, मला ती संधी मिळाली. आणि त्यामुळे स्क्रीन रायटिंग अधिक पक्क होत गेलं की नेमकं काय मांडायचंय हे. म्हणजे जसं मालिकांच्या संदर्भात बोलायचं झालं तर प्रत्येक 20 मिनिटाचा भाग हा महत्वाचा असतो, आणि त्याच्यामध्ये नेमकं काय सांगायचंय. नाटकाचं म्हटलं तर त्या मर्यादित अवकाशामध्ये आपल्याला काय मांडायचंय, म्हणजे प्रोसेनियमच्या मर्यादित अवकाशामध्ये. आणि मग त्याच्यामुळे जे पक्क होत गेलं, त्याच्यानंतर स्क्रीन रायटिंगचा सराव आपोआप झाला. आणि आता मग महत्वाचं आलं की जशी प्रोसेनियमची चौकट आहे तशी मराठी चित्रपटाला बजेटची चौकट आहे. त्या बजेटच्या चौकटीमध्ये काय मांडायचं हा सराव झाल्यामुळे ते मला सोपं झालं. त्याचा फायदा हा झाला की निनाद बेडेकरांसारख्या मोठ्या इतिहासकाराकडे मी लहानपणापासून शिकलो असं म्हणता येईल. म्हणजे तांत्रिक शिक्षण त्यांच्याकडे झालं की इतिहासातनं काय निवडायचं, काय सांगू शकतो, कशा पद्धतीने. नाटकाची आवड असल्यामुळे ते करू शकलो. प्राध्यापक शामराव जोशींकडे बहुतांशी आमच्यापैकी सगळेजण जातात पुण्यामध्ये, जे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. व्हॉइस कल्चरवर गेले 40 वर्षाचा त्यांचा रिसर्च आहे. त्यामुळे ते डिक्शन किंवा ती भाषा, मुळात स्वतः शामराव जोशी हे फलटणचे आहेत, त्यामुळे ग्रामीण भाषेपासून सर्व डिक्शनचा अभ्यास हा त्यांच्या हाताखाली करता आला. शिवाय मी ट्रेकिंग करतो. बऱ्याचदा त्या ट्रेकिंग करत असताना त्या मेटावर राहणारे जे मावळे आहेत किंवा मावळामध्ये फिरत असताना त्यांच्या प्रत्येक, आता 24 मावळे आहेत आपल्याकडे. 12 मावळ या बाजूला जुन्नरच्या बाजूला आणि 12 मावळ
आपण राजगडच्या बाजूला म्हणतो. तर ती जी 24 मावळे आहेत त्याच्यामध्ये फिरण्याचा योग आला ट्रेकिंगच्या दरम्यान, ते कानावर पडत राहिलं. त्याच्यामुळे त्या नीट पाहिलं तर ते जे पात्र आहे ते त्या ज्या मावळात नाही येतं त्याची डिक्शन बोलतं, डायलेक्ट बोलतं. एवढा बारीक अभ्यास आम्ही करायचा प्रयत्न करतो. कास्टिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वाभाविकपणे जे लिहून ठेवलंय तत्कालीन लोकांनी त्याला मॅच करायचा आपण प्रयत्न करतो. काही पुरातन चित्रांचा अभ्यास करतो. जसं चिन्मयच्या कास्टिंगच्या बाबतीत म्हणायचं झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तर त्याच्यामध्ये थेवनॉट असेल, एस्केलिओट असेल, परकलदास असेल, जॉर्ज ऑक्झेंडन असेल, ही सगळी तत्कालीन ज्याला आपण इतिहासकार नाही म्हणू शकत पण तत्कालीन मंडळी होती. जॉर्ज ऑक्झेंडन हा इंग्रजांचा वकील होता जो सुरतेमध्ये त्यांनी महाराजांना पाहिलं होतं. परकलदास हा औरंगजेबाचा लेखनिक होता ज्यांनी त्याच्या सगळ्या वाढदिवसाच्या भेटीच्या वेळेला महाराजांना पाहिलं होतं. थेवनॉट आणि एस्किलिओट हे फ्रेंच प्रवासी होते ज्यांनी महाराजांना बघायचा त्यांना योग आला होता. यांनी जे लिहून ठेवलंय की महाराजांची मध्यम उंची होती, त्यांचा पिवळसर गौरवर्ण होता, त्यांना दाढी होती, हे परकलदासांनी पहिल्यांदा लिहिलं. तर हे सगळं वर्णन एकत्र करून जे पर्सोना तयार होतो, जे व्यक्तिमत्व तयार होतं आपल्या समोर, आणि तर ते चिन्मयमध्ये आम्हाला सापडलं. आणि मग चिन्मय आता गेल्या 4 चित्रपटांमध्ये आणि इथून पुढच्याही सगळ्या चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अजयदादाचं म्हणायचं झालं तर स्वाभाविकपणे आपण जो पुतळा ह्याच्यावरती पाहतो पन्हाळगडावरती बाजीप्रभूंचा, तर तसं दिसणारं व्यक्तिमत्व माझ्याकडे होतं. आणि दुसरं म्हणजे त्याची चिकाटी, व्यायामाची त्याची आवड, हे सगळं लक्षात घेऊन म्हणजे तो सांगेलच पुढच्या त्याच्या प्रवासामध्ये की त्यांनी 104 किलो वजन मस्क्युलर हे अचीव्ह केलं, ज्याच्यामध्ये फॅट्स नव्हते. तर याच्याकरता त्याची कष्ट करण्याची तयारी होती हे मला माहिती होतं. तर अशा रीतीने प्रत्येकाच्या मनात जी पात्र आहेत त्याची एक चित्राकृती आहे. आपण लहानपणापासून ज्या गोष्टी ऐकल्या त्याच्यामुळे एक चित्राकृती तयार होते. त्याला मॅच करणारी कुठंतरी ही सगळी पात्र या सगळ्या कलाकारांमध्ये सापडतात. आणि जेन्युइनली त्या पात्रांसाठीचे बदल ते मग शरीरातले असतील, अभिनयातले असतील, हे सगळे करण्याची हातोटी आणि कपॅसिटी असलेले हे सगळे कलाकार आहेत. त्यातनं ते कास्टिंग केलं जातं, करतो. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग, जसं मी अनेक मुलाखतींमध्ये आम्ही सगळेच जण सांगतो, की छत्रपतींवरती अतोनात श्रद्धा पाहिजे. कारण ज्या अवघड परिस्थितीमध्ये पावनखिंड शूट झाला, त्या अवघड परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी व्हॅनिटीज आम्ही नेऊ शकलो नाही, अनेक ठिकाणी आम्ही मेकअप उघड्यावर बसून केले. जो फाईट सिक्वेन्स आहे शेवटचा एवढा मोठा, साधारणतः 45 मिनिटाचा फाईट सिक्वेन्स आहे, तर तो फाईट सिक्वेन्स साधारणतः 14 दिवस चिखलात उभं राहून आणि वरनं शॉवर येत आहेत असं 12-12 तास भिजत या मंडळींनी केलेलं आहे. तर असे सगळे देवदुर्लभ कलाकार लाभलेले आहेत आणि त्यांच्यामधनं हे कास्टिंग झालेलं आहे. आता जे मुळामध्ये आपण लोकेशन म्हणतो, पावनखिंड या शब्दातच ते लोकेशन येतं. तर पावनखिंड प्रत्यक्षात पाहिली तर फार प्रचंड महाभयानक असा तो सगळा भौगोलिक भाग आहे. तर म्हणजे पाय घसरून एखादा पडला तरी डोकं फुटून कपाळ मोक्ष होईल. तर अशी खिंड त्याची जी सुरुवातीचा भाग आहे जिथे युद्ध झालं असं म्हटलं जातं, पांढर पाण्याचा भाग. त्या पांढर पाण्याच्या भागामध्ये तो जसा दिसतो तशी एक खिंड मला शोधावी लागणार होती. याचं कारण असं की आम्ही बजेट जेव्हा तयार केलं याचं, तेव्हा त्याचा सेट हा खूप महाग पडत होता, सेट तयार करणं. आणि त्याच्यामुळं आम्ही जे बजेट ठरवलं होतं त्याच्यामध्ये सिनेमा आणण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर म्हणजे लाईव्ह लोकेशनवर जाण्याचा विचार मी केला. त्याच्यामध्ये दुसरा भाग हा होता, क्रिएटिव्ह कॉल पण होता त्याच्यामध्ये, की जो फील त्या ऍक्च्युअल दगडाला असतो ना, खऱ्या दगडाला, तो कितीही प्रयत्न करून तुम्ही खोट्या दगडाला आणू नाही शकत. आपण मोठमोठ्या ऐतिहासिक चित्रपटांचे आता भाग पाहिले की त्याच्यामध्ये खोटे दिसतात सेट्स, तर खोटे दिसू नयेत म्हणून अनेकदा ही सगळी कलाकार मंडळी माझ्या आग्रहास्तव असतील किंवा त्यांचा जो मला सपोर्ट आहे त्याच्या अंतर्गत ते मोठमोठे किल्ले चढतात, तिथे शूटिंग करतात, कारण ते दिसायला खरं दिसलं पाहिजे. सो त्याच्यामुळे ती एक तशी एक घड शोधून काढली आम्ही, त्या प्रकारची एक खिंड शोधून काढली राजगडाच्या पायथ्याशी. तिथल्या ग्रामस्थांनी आणि पाटबंधारे विभाग असेल महाराष्ट्र शासनाचा, यांनी प्रचंड मदत केली आम्हाला तिथे. आणि तरी सुद्धा या कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी गुडघाभर पाणी किंबहुना कधी कधी तर कमरे इतकं पाणी त्याच्यात उभं राहून हे सगळे फाईट सिक्वेन्सेस साकारलेले. सो मी या सगळ्या पावनखिंडीच्या यशाचं सगळ्यात जास्त श्रेय हे सगळ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना देईन की ज्यांनी त्या
चिखलात उभं राहून कष्ट सहन करून ते काम केलं. नाही, ऍब्सोल्युटली. आणि कुठलाही चित्रपट बनवणं ही एक प्रोसेसच असते. त्यामध्ये आत्ता देवाच्या कृपेनं आपल्याकडे सगळे हे कलाकार आहेतच. या प्रोसेसमध्ये काही तंत्रज्ञ जे आपले फार जवळचे मित्र होते त्यांना गमवावं सुद्धा लागलं होतं. आणि त्याबद्दलही मी पुन्हा एकदा दिग्पाल तुझ्याकडे येईनच. पण मला चिन्मय दादाला विचारायचं आहे. चिन्मय दादाला आतापर्यंत आपण एक उत्तम लेखक, एक उत्तम अभिनेता म्हणून बघतोच आहोत. पण त्याहून अजून महत्वाची जबाबदारीची भूमिका चिन्मय दादा, मला तुला आशयानं विचारायचं की ज्या व्यक्तिमत्वाबद्दल जसं आता दिग्पाल बोलताना म्हणाला की फार कमी रेफरन्सेस मिळतात, नुसती वर्णन आपण ऐकली आहेत, काही चित्रांमध्ये ते कसे दिसत असावेत असं त्यांचं वर्णन ऐकलंय. असं एखादं छत्रपतींसारखं कॅरेक्टर साकारणं तुझ्यासाठी किती आव्हानात्मक होतं? खूप मोठ्या जबाबदारीचं काम आहे. कारण मी नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांमध्ये आणि पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये असा एकही दिवस जाणार नाही जेव्हा दोन गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार नाहीत. एकतर तुमच्या कानावर कुठं ना कुठं तरी लता मंगेशकरांचा स्वर पडणार आणि तुम्हाला कुठं ना कुठं तरी शिवरायांची प्रतिमा दिसणार. असा एकही दिवस जाऊ शकत नाही जर तुम्ही महाराष्ट्रात असाल की तुम्ही कुठून तरी चाललाय, गाडीवर कोणाच्या तरी एखादी मूर्ती असते, स्टिकर लावलेला असतो. आपण पुतळे तर अनेक उभारलेले आहेतच, मुंबईतच अनेक आहेत. सो त्यामुळं माझं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की मराठी जनमानसावर जी सगळ्यात ठाशीव अशी जी प्रतिमा आहे ती छत्रपती शिवरायांची आहे. आणि आजपर्यंत अनेक मोठमोठ्या अभिनेत्यांनी त्याला चेहरा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी चंद्रकांत सूर्यकांत पांढरेंपासून डॉक्टर अमोल कोल्हेपर्यंत, म्हणजे माझ्या आधी जी एक अत्यंत गाजलेली भूमिका महाराजांची त्यांनी केली. सो अशा वेळेला आपण जेव्हा ते काय म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे मॅन्टल नावाचा, वेन यू एक्सेप्ट दॅट मॅन्टल ऑन युअर शोल्डर्स, ते खूप मोठं जबाबदारीचं काम असतं. माझ्यासाठी ते सोपं एवढ्यासाठीच झालं कारण माझ्या बरोबर दिग्पाल होता पहिल्या क्षणापासून. मुळात एका दिग्दर्शकाला आपल्यामध्ये ती भूमिका दिसणं हे आपलं भाग्य असतं. दिग्पालला ती दिसली, त्याने माझा विचार केला आणि त्याने फक्त तो विचार करून थांबला नाही तर ते प्रॅक्टिकली कसं होईल, कारण कसं आहे केवळ सरळ नाक आहे आणि तेवढी साधारण उंची आहे एवढ्यावर ते थांबत नाही. महाराजांचं व्यक्तिमत्व म्हणा किंवा महाराजांच्या चारित्र्याची खोली म्हणा ही अचीव करण्यासाठी आपण जसं म्हणतो की आहार्य अभिनय किंवा हा झाला मेकअप गेटअप वगैरे सगळा, त्याच्या पुढे जाऊन जो सात्विक अभिनय असतो की मुळात महाराज म्हणजे काय, म्हणजे ज्यांच्यासाठी 600 लोक हसत हसत प्राण द्यायला तयार होतात. आणि फक्त 600 लोक असत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यासाठी हसत हसत प्राण द्यायला तयार होतो. तो राजा किती मोठा असेल आणि त्या राजाचं मन किती मोठं असेल. सो हा सगळा विचार हा केवळ दिग्पाल कडून जे काही इनपुट्स मिळत राहतात, म्हणजे अगदी काय वाचावं काय वाचू नये, कोणाला फॉलो करावं या बाबतीत, कोणाला करू नये ह्या बाबतीतलं सगळं संपूर्ण मार्गदर्शन हे माझ्यासाठी वन पॉइंट कॉन्टॅक्ट हा दिग्पाल आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की अभिनेता म्हणून माझं काम खूप सोपं आहे असं मला त्याने सोपं करून ठेवलंय असं मला. तरी काय गोष्टी या दरम्यान पाळल्यात? कारण बऱ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न असतो की अरे, छत्रपतींची भूमिका करताना किंवा साईबाबांची भूमिका करताना त्या अभिनेत्याला काही गोष्टी त्या त्या भूमिकेत जाताना पाळाव्याशा वाटतात का किंवा पाळल्यास का या संपूर्ण प्रोसेस दरम्यान? पाळणं म्हणजे एक तर काय होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची भूमिका करता, माझी थोडीशी पूर्वतयारी झाली होती. कारण ह्याच्या आधी किंबहुना फर्जंद जेव्हा केला तेव्हा त्याच्याच बरोबर मी तू माझा संगाती नावाची एक मालिका करत होतो, ज्याच्यामध्ये मी तुकाराम महाराजांची भूमिका करत होतो. त्यामुळे एका ज्या व्यक्तीबद्दल, म्हणजे ती व्यक्ती उरलेली नसते, एक आयकॉन झालेलं असतं आपल्यासाठी. तर अशी भूमिका करत असताना समाजात वावरताना तुमच्यावर काय काय बंधनं येऊ शकतात किंवा तुम्ही काय काय गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतात, ह्याचं एक भान मला थोडंसं तेव्हाच आलं होतं की देर आर सर्टन डूज अँड डोंट्स. मला असं वाटतं की महाराजांची भूमिका करतानाही त्याचं भान पूर्णपणे ठेवण्यात आलं. म्हणजे अगदी मी माझ्या बाजूने एकच सांगेन की आजपर्यंत माझा संपूर्ण पोशाखातला एकही फोटो
अपार्ट फ्रॉम सिनेमा किंवा त्याचे काय आपण वर्किंग स्टिल्स म्हणून तुम्हाला कुठेही दिसणार नाही. म्हणजे लोक जेव्हा फोटो बिटो काढायला येतात तेव्हा मी त्यांना सांगतो की पोशाखात असताना काहीच नाही. कोणीही आलं, कितीही मोठा माणूस आला तर. सो दुसरी गोष्ट, तुम्ही एरवी जेव्हा बाहेर वावरता तेव्हा लोकांचं तुमच्याकडे म्हणजे ह्या भूमिकेनंतर एक विशिष्ट प्रकारे बघण्याचं एक दृष्टिकोन नक्कीच बदलतो. पण मला नेहमी हे भान ठेवावं लागतं की हे जे काही आदर, हे जे काही प्रेम, हे सगळं आहे, हे छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण आहे. मी केवळ निमित्त मात्र आहे त्यातलं. त्यामुळं त्याचं भान जर ठेवलं तर मला असं वाटतं की ती जबाबदारी तुम्हाला पेलता येऊ शकते. नाही, आणि मला असं वाटतं तू ती फार उत्तमरित्या पेलली आहेस, कारण एकीकडे छत्रपतींसारखी भूमिका आणि दुसऱ्या एखाद्या वेबसिरीज मध्ये देशद्रोही माणसाची भूमिका, इतक्या टोकाच्या भूमिका जेव्हा तू साकारतोस तेव्हा तू किती उत्तम दर्जाचा अभिनेता आहेस हे आम्हाला सगळ्यांना दिसतंच. आणि अजूनही तुझ्याकडून अशाच फक्त छत्रपतींच्याच जसं दिग्पालची आपण ज्याला म्हणूया की एक सिरीज आहे, ज्याला अव्हेंजर्सच्या सिरीजची सुद्धा तुलना केली जाते, कारण सगळेच सुपर हिरोज आहेत आपल्यासाठी. सो त्यामध्ये तुला पुन्हा पुन्हा बघण्याचा योग आम्हाला यावा अशीच मी या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो. तुझ्याकडे पुन्हा एकदा येईन, पण मला आता एक अत्यंत गोड चेहरा मगापासून एका विंडोमध्ये म्यूट आवाज केलेला दिसतोय, त्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मृणाल कुलकर्णी. मृणालताईंना आतापर्यंत आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये अत्यंत सोज्वळ, अत्यंत प्रेमळ अशा सगळ्याच भूमिकांमध्ये पाहिलंय. पण मृणालताई, मला आज एक धाडसी विधान करावं असं वाटतं की तुकाराम बुवांची भूमिका केल्यानंतर असं म्हटलं जातं की तुकाराम बुवांचा असं कुठलाच फोटो किंवा चित्र त्या काळी नसल्याने फागणीसांचाच फोटो कदाचित सगळीकडे वापरला जसा जायचा, तसं मला वाटतं की हे फार धाडसी विधान ठरू नये की यापुढे राजमाता जिजाबाईंची भूमिका तुम्ही केल्यानंतर त्या चेहऱ्याला जणू काही तुम्ही ते रूपच प्रदान केलंय असं म्हणता येईल. कारण त्यांचा सुद्धा आपल्याला कुठे रेफरन्सेस फारसे आढळत नाहीत, आणि आढळले किंवा असतील तर त्या कदाचित अशाच असतील असा विश्वास ज्यांची भूमिका बघून आम्हाला निर्माण झाला अशा तुम्ही आहात. मला तुम्हाला हे विचारायचं, सगळं विचारायच्या आधी, साडी नेसून ऍक्शन सिक्वेन्स करताना आम्ही तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघतो, आय एम शुअर ते सोपं नव्हतं. तुमच्यासाठी ते किती अवघड गेलं तुम्हाला? मला खूप एक्साइटमेंट वाटत होती जेव्हा मला दिग्पालनी सांगितलं की आपल्याला असा एक सिक्वेन्स शूट करायचा आहे. कारण मी म्हटलं की तू म्हणालास ते अगदी खरं आहे की खूप मोठं भाग्य आहे की भूमिका पुन्हा पुन्हा माझ्याकडे चालत येते. आणि दिग्पाल याची काळजी घेतो की प्रत्येक वेळेला त्या आईची एक वेगळी बाजू आपल्याला दाखवता येईल याची काळजी तो प्रत्येक चित्रपटामध्ये घेतो. म्हणजे अगदी पहिल्या फर्जंद पासून मग फत्ते शिकस्त, मग पावनखिंड, त्यानंतरचा जंग, आता अफजल खानावर आलेला चित्रपट, या सगळ्यामध्ये वेगवेगळे पैलू त्या भूमिकेचे मांडता आले. पण माझ्या मनात एक खंत होती की कधीतरी तर फाईट सिक्वेन्स येईल आपल्या वाट्याला, कधीतरी तर हॉर्स रायडिंग आपल्याला करायला मिळेल. तर म्हणजे हे काही अशक्य नव्हतं कारण अशा घटना घडलेल्या होत्या. पण दिग्पालनी त्याची निवड केली आणि त्यातून एक वेगळा काय म्हणूया आयाम त्या भूमिकेला मिळाला आणि मला फार आवेश संचारला होता. त्या आवेशाच्या भरामध्ये पडले पण मी तिकडे आणि तेही कॅप्चर झालेलं आहे. आम्ही ग्रुपर्स मध्ये ते बघतो आणि आम्हाला गंमत वाटते. पण खरोखरच तेव्हाची जी वेशभूषा होती, नऊवारी साडी नेसून तो डोक्यावरचा पदर पण पडला नाही पाहिजे आणि तो आवेश, हे सगळं दाखवणं ही माझ्यासाठी पण अजिबातच सोपी गोष्ट नव्हती. पण दिग्पालनी आणि आमच्या फाईट मास्टर्सनी ते माझ्याकडनं छान करून घेतलं आणि मला फार आनंद झाला ते करताना. हे तुम्ही मॉडेस्ट आहात म्हणून इतक्या प्रेमळपणे उत्तर दिले असं मला वाटतं, पण हे निश्चितच सोपं नव्हतं हे आम्हाला बघताना सुद्धा लक्षात येत आहे. कारण इतक्या गोड चेहऱ्याच्या तुम्ही आतापर्यंत इतक्या गोड भूमिका करताना आम्ही पाहिल्यात, पण इथे तो करारीपणा चेहऱ्यावर जो पूर्ण वेळ तुमच्या दिसतोय, त्यावरून आम्हाला सुद्धा कल्पना येते की एक अशी माऊली जिनं शिवरायांना जन्म घातला. इनफॅक्ट एका सीनचा मला उल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतो, जेव्हा तुम्ही बाजींच्या घरी जाऊन विचारपूस करता, चौकशी करता, माधवी तिथे पहिल्यांदा तुम्हाला भेटते, तेव्हा सहज बोलता बोलता काहीतरी गोडाचं केलंय, तुम्ही एकदा चाखून बघा असं म्हटल्यानंतर इथं पोरांच्या काळजीनं घास कशाखाली जात नाही. या एका वाक्यामध्ये त्या माऊलीची सगळ्या मावळ्यांबद्दलची, आपल्या स्वराज्याबद्दलची कळकळ, काळजी, प्रेम हे सगळंच त्यातनं दिसतं आणि तुम्ही ते इतकं उत्तमरित्या वठवलंय. त्याबद्दल म्हणजे कौतुक हे मी करणं अत्यंत चुकीचं आहे, पण त्याबद्दलच मला असं वाटतं की सगळं प्रेम तुम्हाला मिळतंय. मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन, पण मी मगापासून वाट बघतोय एक भारदस्त व्यक्तिमत्व
सीट बेल्ट लावून आपल्याला एका कार मधून जॉईन झालंय, बहुधा प्रवासात असणारे अजय पुरकर यांच्याशी आता मला गप्पा मारायच्या आहेत. अजय दादाला आतापर्यंत आपण फार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय. अनेकांना माहिती आहे, पण जर माहिती नसेल कोणाला तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यांना आता जसं दिग्पालने सांगितलं की 100च्या वर त्याने मसल मास आपलं वाढवलं या भूमिकेसाठी. एक बलदंड शरीर घेऊन हा जो एक माणूस आपल्याला दिसतोय तो तितक्याच गोड आवाजात अप्रतिम गातो सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की अजय दादा तुझ्याशी गप्पा मारल्यानंतर तोपर्यंत एक गाणं तू डोक्यामध्ये तयार ठेवशीलच, जे आज ऐकून घेतल्याशिवाय तुला काही आम्ही जाऊ देणार नाही. पहिला प्रश्न तुला, जेव्हा दिग्पालनं पहिल्यांदा या भूमिकेसाठी तुला विचारलं तेव्हा बाजी प्रभूंच्या आयुष्यावर त्यांना केंद्रस्थानी ठेवून एक चित्रपट निर्माण होतोय जो आतापर्यंत कदाचित इतक्या प्रभावीरित्या कोणी मांडलेलं आठवत नाहीये. काय मनात भावना होती तेव्हा पहिल्यांदा? ही जी टीम तयार झाली जेव्हा श्री शिवराज अष्टक हा संकल्प दिग्पालनी सोडला तेव्हाच ह्या काही भूमिका होत्या ह्या त्याच्या डोक्यात अत्यंत फिक्स होत्या, पक्क्या होत्या. जशी चिन्मयची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती, जशी मृणालताईची भूमिका आऊसाहेबांची होती, तसंच पहिल्या चित्रपटात जेव्हा त्यांनी मला मोत्याजी मामा रेवळकरांची भूमिका दिली तेव्हाच त्याच्या डोक्यात फिक्स होतं की तेव्हाच त्यांनी रात्र मला सांगितलं होतं की तिसरा चित्रपट खूप चॅलेंजिंग आहे बरं का तुझ्यासाठी, असं त्यांनी मला तेव्हाच सांगितलं होतं. त्याच्या डोक्यात तेव्हाच फिक्स होतं की कोण काय करणार आहे, कारण की हेच डिरेक्टर्स व्हिजन ज्याला म्हणतात की त्याला एक्झॅक्टली माहिती असतं की कोण कुठल्या वेशभूषेत कसा दिसेल. तर ते जे व्हिज्युअलायझेशन असतं ते त्याचं इतकं स्ट्रॉंग आहे. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मोत्याजी मामा रेवळेकर हे पात्र खरं असलं तरी ते एक प्रातिनिधिक पात्र आहे. एक लढवय्या माणूस आहे जो प्रत्येक लढाईमध्ये होता महाराजांच्या बरोबर. पण दुसऱ्या चित्रपटात फत्तेशी कसला जेव्हा सुभेदार तानाजीराव मालुसरे यांची भूमिका त्यांनी मला करायला सांगितली तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं आता तब्येत करायला सुरुवात कर. तर त्यासाठी कारण की तानाजीराव मालुसरे सुद्धा एक ह्यूज वॉरियर होतेच. तर त्याच्या दृष्टीने तो म्हणला होता की त्याची तयारी सुरू कर, कारण की तिसऱ्या चित्रपटामध्ये तुला खूप काम आहे आणि त्या चित्रपटासाठी तुला मी वेगळा वेळ देईन आणि त्याच्यासाठी तुला फिजिकल अपिअरन्स चेंज करणं, तर फिजिकल बिल्ड चेंज करणं हे खूप गरजेचं असणार आहे. त्यामुळे मला साधारणपणे एक आयडिया होती की तिसऱ्या चित्रपटात आपल्याला काय करायला मिळणार. त्यातली दुसरी बाजू अशी की मी कुठेतरी एका इंटरव्ह्यू मध्ये आधी बोललो होतो की कोणीतरी विचारलं की तुम्ही ऐतिहासिक भूमिका चांगल्या करता, तुमच्या भूमिका आवडतात लोकांना, तर तुम्हाला आयडियल वाटणारी भूमिका कुठली? तर मी धाडकन सांगितलं होतं की आयुष्यात जर कधी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका करायला मिळाली ना तर मला खूप आवडेल म्हणलं. आणि मी स्वतःला म्हणून मी भाग्यवान समजतो की आपण सगळेच जण ऍक्टर्स आहोत आणि खूप वेळा असं होतं की आपली इच्छा खूप असते की मला हा रोल करायला मिळावा, तो रोल करायला मिळावा, पण ऍक्च्युली जो रोल आपल्या पदरात पडतो, जो आपल्या मनात आहे किंवा आपल्याला इच्छा आहे तो रोल करण्याची, तो जेव्हा एखाद्या नटाच्या पदरात दिग्दर्शक टाकतो तर त्याच्यासारखा भाग्यवान नट दुसरा नाही होत, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण की इच्छा झाली आणि ती पूर्ण झाली याच्यापर्यंत सुख नाही, मी काय. हे तुझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये नक्कीच ऐकलं होतं आणि मला असंही लक्षात आलं की जसं शंकराला भोळा सांब म्हणायचे की तो अत्यंत भोळा असा देव आहे किंवा होता, तर तसंच मला असं वाटतं दिग्पाल बद्दलही असं समोर काही इंटरव्ह्यूज मध्ये मी ऐकल्यानं मी आज खरं तर तयारी करून आलो होतो की आपण एक सहज इंटरव्ह्यू मध्ये बोलता बोलता असं म्हणून जावं की काही भूमिका आहेत ज्या मला फार करायच्या आहेत, पण मला दिग्पाल स्पेसिफिकली असं ठरवता येईना कुठली, पण असं काही नाही, तुला जी आवडेल ती मी करायला अगदीच तयार असेल. त्यासाठी बॉडी बिडी सुद्धा बनवेन, अजय दादा मला तेवढं गायडन्स करेलच आय एम शुअर. त्यामुळे बघूया या इंटरव्ह्यू मधून पुढच्या कुठल्या टीम शिवराज मला हे अष्टक तुझी वाट पाहते. अरे बास बास, याचसाठी केला अट्टास, असंच चाललंय सगळं. बरं अजय दादा, मला तुला विचारायचंय की एखाद्या भूमिकेत शिरणं हा वाक्प्रचार किंवा वाक्य आपल्याकडे फार वापरलं जातं आणि त्याबद्दलची अनेक मतं आहेत, काही ओल्ड स्कूल आहेत, काही आत्ताची आहेत. एखादी अशी अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्वाची की काय माणसं असतील ना, आपण नेहमी असं म्हणतो की एखाद्या राजाच्या सांगण्यावरून किंवा त्याच्या प्रेमाखातर, सांगण्यावरून चुकीचं आहे, त्याच्या प्रेमाखातर स्वराज्याचं वेळ असलेली माणसं जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत, स्वतःच्या छातीवर वार घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत, खाली पडेपर्यंत ही माणसं लढली, त्यांनी आपले प्राण ओवाळून टाकले. ही भूमिका करताना किंवा या संपूर्ण प्रोसेसमध्ये मला काही घटना कानावर आल्यात की तुझ्यावर त्याने फार वेगळा परिणाम झाला, तू घर सुद्धा एका विशिष्ट जागी घेतलेस असं सुद्धा कळलं, त्याबद्दल मला सांगा.
योगायोग थोडासा म्हणावा लागेल, कारण की माझे गाण्याचे गुरुजी पंडित विजय सरदेशमुख यांचे मित्र संजीव ताटके यांची आंबा गावामध्ये, आंबा गाव हे विशाळगडच्या पायथ्याचं गाव आणि आंबा घाटातनं सगळी वाहतूक होत असते आणि आंबा घाट खाली रत्नागिरीत कोकणात उतरतो. आणि हे जे अंतर आहे म्हणजे पन्हाळा ते विशाळगड, तर ह्या विशाळगडला पोचता पोचताच मध्ये पांढरपाणी आणि पावनखिंड हा सगळा भाग लागतो. फार वर्षांपासून माझी आणि या ताटक्यांची ओळख आणि ते खूप वर्ष माझ्या मागे लागले होते, की अरे माझा असं असं प्रोजेक्ट आहे, तो तिथे जागा घे. हा निव्वळ योगायोग आहे, की पावनखिंडच्या रिलीज नंतर मला ते इतकं स्ट्रॉंगली वाटायला लागलं, की नाही जर मी घर बांधलं तर ते कुठे असेल तर ते विशाळगडच्या पायथ्याशीच असलं पाहिजे. आणि मला फार आनंद वाटतो ह्या गोष्टीचा. ते अत्यंत छोटं गाव आहे आणि तिथल्या ग्रामस्थांना भयंकर त्याचा अप्रूप आहे, की पावनखिंड सारखा चित्रपट जो इतका पॉप्युलर झाला. आज त्यांनी बॉक्स ऑफिस वरती जे कलेक्शन केलंय, की खूप कमी मराठी चित्रपट एवढा चांगला व्यवसाय बॉक्स ऑफिसवर करू शकतात. अशा चित्रपटातला नायक किंवा एक एक प्रमुख भूमिका निभावणारा नट हा आपल्या गावचा आता गावकरी आहे. वा. मध्ये लोकांनी हनुमान जयंतीला माझा खास बोलवून सत्कार केला आणि एलईडी स्क्रीन वरती पावनखिंड या चित्रपटाचा शो त्यांनी तिथे अरेंज केला होता. याला पंचक्रोशीतनं लोक आले होते. क्या तर बात. आज हा जो काय म्हणतात हे जे प्रेम आहे त्या लोकांना, त्या एरियातल्या लोकांना ते जे वाटतं ना, ते खूप वेगळं आहे. म्हणजे अर्थात मला जगभरातनं मेसेजेस, फोन्स, प्रेम मिळतच आहे रसिक प्रेक्षकांचं, ज्यांनी ज्यांनी पावनखिंड पाहिलाय तो. पण अशा ठिकाणी घर असावं असं मला वाटलं आणि फायनली मी आंबा नावाच्या गावात माझं घर बांधलंय आणि तुम्ही कधी येतात ते येऊन बघू शकता. वा वा वा. मला हे फारच छान वाटतंय. अशाच वेगवेगळ्या भूमिकांच्या निमित्तानं अशा छान छान गोष्टी तुझ्या आयुष्यात घडू दे. तोपर्यंत गाण्याची तयारी तू करून ठेव आणि जोपर्यंत मी आता माधवीकडे वळणार आहे, तोपर्यंत ज्यांनी आत्ता जॉईन केलंय त्यांना फक्त मी एकदा रिमाइंड करू इच्छितो, की आत्ताच प्रवाह पिक्चर नावाची एक नवी वाहिनी नव्यानं सुरू झालेली आहे, जी आपल्या घरबसल्या आपल्याला नव्या कोऱ्या चित्रपटांची मेजवानी आपल्याला घरपोच आणणार आहे आणि त्यामधला पहिला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर अर्थात पावनखिंड या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर उद्या म्हणजेच 19 जून दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर होणार आहे आणि त्या निमित्तानं या टीमशी मी गप्पा मारतोय. माधवी निमकरला आम्ही रोज जेव्हा बघतो मालिकांमध्ये, तेव्हा अत्यंत खडूसपणे वागणारी, कट कारस्थानं करणारी अशी एक मुलगी जी दिसायला अत्यंत सुंदर आहे आणि अशी विलन माझ्या आयुष्यात असेल तर मला सगळ्यांनी वाईट वागवावं असं मला मनापासून वाटेल. पण जेव्हा बाजींच्या घरी भाकऱ्या थापताना ते अगोडच खाऊन गेले असं म्हणते किंवा त्या भाकऱ्यांना मुंग्या लागल्यानंतरचे तिच्या चेहऱ्यावरचे भाव, तेव्हा असं वाटतं की बाजी काहीही करा पण हिच्यासाठी तुम्ही परत या. आम्हाला सगळ्यांना तुम्ही हवेच आहात. पण इतक्या आत्मीयतेने, इतक्या कळकळीनं एखादी आपल्या वाट्याला जेव्हा अशी भूमिका साकारायला मिळते माधवी, तेव्हा तुझ्यासाठीचा हा अनुभव कसा होता? आणि या शूटिंगच्या दरम्यान आय एम शुअर तुझे फार छोटे सीन त्यामध्ये आहेत किंवा फार कमी वेळ प्रेझेन्स आहे. पण तो अनुभव खूप काही देऊन गेला असेल नाही का? खरंच, अगदीच खरं. समाधान मिळालं मला खूप ही फिल्म केल्यानंतर. मुळातच अशा धाटणीचे रोल मी जास्त केलेले आहेत. जसं तुला माहित असेल निगेटिव्ह रोल मी जास्त करत आले. ज्यावेळेला दिग्पालने ही विचारणा केली त्यावेळेला मला असं वाटलं, की सगळ्यात आधी थॉट माझ्या मनात आला, की काहीतरी वेगळं करण्याची संधी मला मिळाली. कारण की सतत नकारात्मक रोल केल्यानंतर किंवा जे मी पॉझिटिव्ह रोल केलेले आहेत, पण ते थोडे केले. निगेटिव्ह रोल केल्यानंतर एक टाइपकास्ट होऊन जातं ना, की अरे नाही ती पॉझिटिव्ह करू शकेल की नाही ही शंकाच निर्माण होते मनामध्ये. सो मला ती ब्रॅकेट तशी तोडायची होती. आणि हा रोल आल्यानंतर तर मला सगळ्यात आधी आनंद या गोष्टीचा झाला, की बाजींच्या बायकोचा रोल मला करायचा. आणि त्याच्यामध्ये मला दिग्पालने हे सांगितलं होतं, की तुझा स्क्रीन प्रेझेन्स कमी आहे. पण ते जे सीन्स आहेत, ते लक्षात राहणारे सीन. आणि त्याचा अनुभव मी प्रेक्षकांमध्ये सुद्धा घेतलाय, की त्यांनी स्वतःहून त्या भाकरीचा सीन म्हणून ते प्रॉपर उल्लेख करून सांगतात मला त्याचा. तर मला ह्याची कल्पना होती, की ठीक आहे, स्क्रीन प्रेझेन्स कमी आहे. आणि ज्यावेळेला मी स्क्रिप्ट वाचली, ज्यावेळेला मला हे सांगण्यात आलं हा रोल आहे किंवा ज्यावेळेला माझ्या रोलबद्दल सांगण्यात आलं, डायलॉग आम्ही वाचून बघितले, त्यावेळेला मला एवढं कळलं, की मला जेवढं माझ्या चेहऱ्यातून दाखवता येईल, माझ्या डोळ्यातून मला दाखवता येईल त्या भूमिकेबद्दल, ते जास्त पोहोचणार आहे. भले डायलॉग कमी आहेत, पण ती वीरपत्नीची जी तगमग असते, तिच्या ज्या भावना असतात, त्यावेळेला त्या भावना बोलूनही दाखवल्या जात नव्हत्या.
आपल्याकडे आता असं माध्यम आहे की आपण पटकन त्याच्याबद्दल काही कुठल्याही सोशल मीडियावरती वाटलं आपण पटकन बोलतो, ते लोकांपर्यंत पोहोचतो, हसलो रडलो काही कुठलेही क्षण आपण पटकन सोशल मीडियावरती अपलोड करू शकतो, बोलू शकतो. पण तो काळ तसा नव्हता. बोलायचं सुद्धा 100 वेळा विचार करावा लागायचा कुठल्याही गोष्टीमध्ये. तर ही इतकी मोठी गोष्ट होती जी फक्त तिला सहन करायची होती, की आपला नवरा जो जाईल तो परत कधी येईल की नाही हेही माहित नसायचं. हम्म. सो हे त्यात जाताना भाकरी करपलेला गुळ असलेली भाकरी खाऊन गेले. त्याच्यामुळे ते सगळं दाखवणं माझ्यासाठी खूप टफ होतं. म्हणजे असं म्हटलं जातं की अरे पॉझिटिव्ह रोल काय असो, असं नाहीये माझ्यासाठी तरी नाही. माझ्यासाठी ते खूप कठीण होतं डोळ्यात दाखवणं. डोळ्यातून ते बोलणं, तो इनसन्स दाखवणं, ती तगमग दाखवणं, हे माझ्यासाठी खूप कठीण होतं आणि ते करून घेतलं दीपालने माझ्याकडून. मुळातच हा विश्वास ठेवला. आता चित्रपट ज्यावेळेला 2-3 तासांचा चित्रपट असतो त्यावेळेला आपण स्टोरी जेव्हा लिहितो ती काल्पनिक असते. 2 तासामध्ये आपल्याला एवढं दाखवायचंय. हे डोक्यामध्ये असताना ते लिहिलं जातं. पण हा इतिहास जो आहे, इतिहासामधल्या ज्या घटना आहेत, त्या खूप मोठ्या आहेत, महत्वाच्या. ज्या 3 तासात कशा दाखवणार आपण? पण तरीही त्यातले महत्वाचे मुद्दे, महत्वाच्या घटना, महत्वाचे पॉइंट्स लोकांपर्यंत पोहोचवणं, ते लोकांना आवडणं, लोकांनी ते अप्रिशिएट करणं आणि ते उचलून धरणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हे मांडणं खूप कठीण आहे. ते दिग्पालने अतिशय यशस्वीपणे केलेले आहे. आणि त्या घटनांमध्ये माझी एक छोटीशी घटना आहे. छोटा एक भले जो काही असेल तो एक भाग आहे. तो इतका इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, की तो पोहोचणं गरजेचं होतं. आणि तो नाही, इट पोहोचला. इज ऑलवेज अ टीम वर्क माधवी. जसं तू म्हणालीस तसं अगदी खरं आहे. आणि आपण नेहमी म्हणतो पुन्हा एकदा, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रिया असतात हे आम्हाला फार पूर्वीपासून माहिती आहे. जिजाऊ नसत्या तर शिवराज नसते. आणि जसं मातोश्री गौतमाई देशपांडेंची भूमिका तू Correct. केली, त्यांचं प्रेम, त्यांचा सपोर्ट पूर्ण वेळ जर बाजींना नसता तर कदाचित ते जसे वीर होते त्यामध्ये तोही सहभाग त्यांचा होताच निश्चित. या संपूर्ण सेशनच्या शेवटाकडे आपण आलोय. याचा समारोप आपण अजयदादाच्या गाण्यानं करणार आहोत हे तर नक्कीच आहे. पण तत्पूर्वी प्रवाह पिक्चर या नवीन वाहिनीबद्दल मला तुम्हाला प्रत्येकी एकेका वाक्यामध्ये किंवा थोडक्यात तुम्हाला हे विचारायचं की मराठी चित्रपट, त्यांचे बिझनेस, त्यांना मिळणारं मार्केट, मिळणारं ऑडियन्स, रिकव्हरी, याबद्दल आपण नेहमी खूप बोलतो, ऐकतो. प्रवाह पिक्चरच्या निमित्तानं दर आठवड्याला एक नवीन चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर दाखवला जाणार आहे. याचाच अर्थ असा होतो की आलेले सगळे नवीन चित्रपट, यापैकी बहुतांश चित्रपट घेण्याची तयारी प्रवाह पिक्चर या निमित्तानं दाखवतोय. हे आशादायक चित्र जसं दिसतंय त्याबद्दल तुमची मतं मला जाणून घ्यायला खूप आवडतील. मला दिग्पाल पासून सुरुवात करायची की प्रवाह पिक्चर्स बद्दल तुला काय वाटतं? खूप चांगलं वाटतं. एकतर आपण कायम असं ऐकत राहतो आपल्या क्षेत्रामध्ये की मराठी चित्रपटाचं जे रेव्हेन्यूचं क्षेत्र आहे, जो रेव्हेन्यूची टेरिटरी आहे, ती फार मर्यादित आहे आणि त्याच्यामुळं याच्या व्यवसायाच्या ज्या शक्यता निर्माण होतात त्या पण खूप कमी होतात. ज्याला आपण इंग्रजी भाषेत बोलायचं झालं तर ज्याला अव्हेन्यूज म्हणतो, की बिझनेस अव्हेन्यूज याचे खूप कमी आहेत. मोजक्या 2-3 वाहिन्या होत्या आतापर्यंत. त्याच्यामध्ये प्रवाह पिक्चरच्या निमित्ताने एक खूप आशादायक असा आशेचा किरण म्हणू किंवा एक दार म्हणून उघडलेलं आहे, की पावनखिंड किंवा शिवराज अष्टकातले जे सिनेमे ज्या स्केलला बनतात, ज्या इन्व्हेस्टमेंटनी बनतात, ते रिकव्हर करण्यासाठी अजून एक चांगली संधी, अजून एक चांगलं दार प्रवाह पिक्चरच्या निमित्ताने उघडलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्टार प्रवाहचा आत्ताचा जो रीच आहे संपूर्ण ऑडियन्स पर्यंत, जे आमचा सगळ्यांचा महत्वाचा मोटो आहे, की व्यवसाय हा एक भाग झाला, पण शिवराज अष्टक निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वीर यांच्या गुणांचं जे पसरवणं आहे, जे लोकांपर्यंत पोहोचवणं आहे, घराघरात नेणं आहे, हे स्टार प्रवाहासारख्या नेटवर्क मधनं होणार आहे. जेणेकरून या चित्रपटांचा मूळ उद्देश साध्य होणार आहे. व्यवसाय हा खूप छोटा उद्देश आहे याचा. हे हा इतिहास पोहोचवणं हा सगळ्यात मोठा उद्देश आहे. तर तो प्रवाह पिक्चरच्या निमित्ताने साध्य होईल नक्कीच, कारण स्टार सारखं नेटवर्क त्याच्या मागे आहे. तर मी त्यामुळे या सगळ्या प्रवाह पिक्चरच्या टीमला शुभेच्छा देतोच आणि आमच्या सगळ्या चित्रपट व्यवसायातल्या बांधवांना पण शुभेच्छा देतो की एक नवीन संधी आता आपल्याला उपलब्ध झाली. वंडरफुल दिग्पाल. या निमित्तानं खूप लोकांच्या कमेंट सुद्धा येत आहेत. चित्रपटाच्या व्हीएफएक्स बद्दल त्यामध्ये उल्लेख आहेत. माधवीने तयारी कशी केली पण तिच्या बोलण्यामध्ये त्याचा आलेलंच आहे. पावनखिंड सारखा चित्रपट होणे नाही अशी सुद्धा वाक्य त्यामध्ये टाकली जात आहेत, आणि विच इज ऍब्सोल्युटली ट्रू. मला मृणालताईंकडे यायचंय. मृणालताई, प्रवाह पिक्चर सारखी नवीन वाहिनी सुरू होतीये. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट ऑलरेडी आलेला आहे, तरी सुद्धा प्रवाह पिक्चरवर आल्यानं जसं दिग्पाल म्हणाला त्याचा रीच जेवढा वाढेल, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक तर मला आठवण करून द्यायची प्रेक्षकांना की ज्यांनी हा चित्रपट आतापर्यंत बघितलेला आहेच, भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, पण
ज्यांनी बघितला नाही आणि ज्यांच्याकडे दूरदर्शन किंवा टीव्ही हे मुख्य माध्यम आहे मनोरंजनाचं, त्यांच्यासाठी उद्या हा चित्रपट दिसणार आहे दुपारी 11:30 वाजता. त्यामुळे अवश्य बघा. ज्यांनी बघितलाय त्यांनी पुन्हा बघा आणि पुन्हा पुन्हा बघा. प्रवाह पिक्चर्स हे जे एक नवीन माध्यम आणि एक नवीन दार मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी, दिग्दर्शकांसाठी खुलं झालेलं आहे, त्याचं मी अतिशय मनापासून स्वागत करते. आमचे चित्रपट तुमच्यापर्यंत, ताजे चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचायला त्यांनी नक्कीच मदत होईल. आणि स्टार हे नेटवर्क, दिग्पाल आता म्हणालास की अतिशय मोठं नेटवर्क आहे, त्यामुळे दुर्दैवाने मराठी चित्रपट अजूनही ज्या महाराष्ट्रातल्या भागांमध्ये पोहोचत नाही तिथे सुद्धा हा चित्रपट घर बसल्या तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि केवळ पावनखिंडच नाही तर प्रत्येक आठवड्यात एक नवा चित्रपट तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्टारचा जो दर्जा आहे तो दर्जा चित्रपटांच्या बाबतीतही ही वाहिनी राखणार आहे. त्यामुळे तुमचं मनोरंजन हे अधिक विविधतापूर्ण आणि प्रभावी राहणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा तर फार मोठा लाभ आहे याच्यामध्ये. आणि अर्थातच निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी एक उत्तम दार खुलं झालं आहे. या वाहिनीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. 19 जून म्हणजेच उद्या दुपारी 1 वाजता या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आहे प्रवाह पिक्चरवर. त्या निमित्ताने या गप्पा मारतोय. आणि जसं या पावनखिंडच्या प्रीमियरच्या वेळेला, म्हणजे जेव्हा थिएटर्समध्ये हा आला, तेव्हा तुमच्या मार्केटिंग किंवा पब्लिसिटी टीमनं एक फार सुंदर इनिशिएटिव्ह केला होता. म्हणजे आपल्याकडे जशा फिगरिन्स असतात, म्हणजे हिरोजचे छोटी प्रतिरूप ज्याला म्हणता येतील, अशा अनेकांना आपण भेट स्वरूपात पाठवल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये खरे शूरवीर, खरे मावळे हे सुद्धा या निमित्तानं आपले खरे हिरो कसे आहेत हे घरोघर पोहोचवायचा हा जो प्रयत्न होता तो नक्कीच स्तुत्य होता. आणि ज्यांच्यासाठी, ज्या दैवतासाठी हे सगळं चाललंय, अशा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, क्या बात आहे दिग्पाल. एक्झॅक्टली माझ्या शोकेसमध्ये अजूनही हा मावळा, हा वीर आहे. आणि मला असं वाटतं पुढे येणाऱ्या पिढ्यांना यातनं खूप शिकायला मिळेल. त्यांच्या सुपर हिरोच्या कन्सेप्ट अजून वाईड होतील. आणि ज्यांच्यासाठी हे सगळं चाललंय, ज्यांच्यासाठी सगळ्यांनी जीव ओवाळून टाकले, अजूनही आपण टाकतो, अशा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणारा चिन्मय मांडलेकर. चिन्मय दादा, मला तुला विचारायचंय, प्रवाह पिक्चर बद्दल तुला काय वाटतं? खरं तर दिग्पाल आणि मृणालताईंनी जे सांगितले त्यापेक्षा वेगळ्या फार भावना नाहीयेत. मला खरं तर वाटतं हा प्रवाह इथवर पोहोचायला थोडं वेळच झाला. 1-2 वर्षापूर्वी झाला असतं तर फार आनंद वाटला असता आम्हाला आणखी. अर्थात मध्ये कोविड आणि इतर अनेक गोष्टी येऊन गेल्या. बट हे हवं होतं. मराठी सिनेसृष्टीला ह्याची खूप आवश्यकता होती, खूप गरज होती. कारण जसं आता मृणालताई म्हणाल्या की आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात सुद्धा सिनेमागृहांमधनं चित्रपट पोहोचू शकत नाही. आपलं दुर्दैव आहे. त्याच्यातही आपण कदाचित पुढं काही वर्षात प्रगती करू. आणि दुसरं, जे माणसं माधवी पडली होती, जी मराठी माणसं भारताच्या बाहेर राहतात किंवा महाराष्ट्राच्याही बाहेर राहतात, त्यांच्यासाठी ही खूप मोठी पर्वणी ठरेल. कारण प्रवाह पिक्चर्स सारखं चॅनल त्यांच्यापर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचू शकेल. आणि कारण जेव्हा चित्रपट रिलीज होतो आणि आम्ही जेव्हा आपल्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधनं त्याच्याबद्दल बोलायला सुरुवात करतो, तेव्हा किमान 5 ते 6 लोक तरी अशी असतात जी परदेशातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून मेसेजेस पाठवतात की आम्हाला कधी बघायला मिळतं. तर मला असं वाटतं की हा जो उपक्रम आहे की दर महिन्याला किंवा दर आठवड्याला एक नवीन प्रीमियर, आय मीन ह्याच्यासारखी पर्वणी ह्या अशा प्रेक्षकांसाठी दुसरी नसू शकते. त्यामुळे खरंच माझ्याकडून प्रवाह पिक्चर्स या वाहिनीला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्यासाठी एक दालन उघडं करून दिल्याबद्दल खूप आभार. वंडरफुल. माधवी जशी योगासनांबद्दल प्रसिद्ध आहे तसंच त्याचा फोन सुद्धा तेवढाच ऍक्टिव्ह आहे असं मला आता वाटलं. तेवढ्यात त्याने एक शीर्षासन करून आपली चपळता दाखवली आहे. माधवी, मला तुझ्याकडे यायचंय. तुला प्रवाह पिक्चर बद्दल काय वाटतंय? फोन पडला तरी आवाज येतोय आमच्यापर्यंत. खूप छान वाटतंय. मला सुरुवातीला ज्याला कळलं प्रवाह पिक्चर चॅनल येतंय, मला खरंच कट्टू मी 3री 4थी 5वीत असताना ते दर शनिवार रविवारी चित्रपट लागायचे फक्त मराठी. आणि अशोक मामांचे चित्रपट असायचे. तर मी खुश असायचे की शनिवार रविवारी पिक्चर बघायला मिळणार आपल्याला. तर पटकन असं वाटलं आता किती छान आहे, आपण रोज बघू शकतो. आता वाहिनी चाललेली आहे की चित्रपट भरपूर आपल्याला बघता येतील. तेव्हासारखी आता वाट बघावी लागणार नाहीये शनिवार रविवारची. तर आज चित्रपटांसाठी वाहिनी आलेली आहे
सो मला असं वाटतं खूप छान, म्हणजे लहान मुलांना सुद्धा ज्यांना मराठी चित्रपट जुने ज्यांनी बघितलेले नाहीये, ज्या पालकांना असं वाटतं की अशा काही ऐतिहासिक चित्रपट असो किंवा जुने चित्रपट असो ते आपल्या मुलांनी बघितले पाहिजे, त्यांची जर तशी इच्छा असेल आणि मुलांना सुद्धा इंटरेस्ट असेल तर मला असं वाटतं की हे चित्रपट बघणं खूप सोपं झालंय आता. त्याच्यामुळे खूप खूप आभार प्रवाह पिक्चरचे, की आम्हाला खूप इझिली आता हे पिक्चर बघता येतील. ऍब्सोल्युटली. आणि दिग्पालचं त्यासाठी वेगळं कौतुक असं की आतापर्यंत लिखित स्वरूपामधला जो इतिहास जो वाचताना अनेकांना कंटाळा यायचा किंवा म्हणून तो आवडायचा नाही, म्हणून त्यामध्ये खोलात शिरायची इच्छा व्हायची नाही, तो असा दृश्य स्वरूपामध्ये, गोष्ट स्वरूपामध्ये, चित्रपट स्वरूपामध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याबद्दलची रंजकता अजून वाढते. लहान मुलांमध्ये असेल, मोठ्यांमध्ये असेल, ते बघताना एक वेगळंच स्फुरण चढतं. आणि आय एम शुअर तुझा जो हा एक यज्ञकुंड तू चालवायचा प्रयत्न केलाय, ज्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी येणं बाकी आहे, त्यासाठी तुम्हाला वेगळ्या शुभेच्छा आहेतच. आणि प्रभा पिक्चरच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची खात्री आहे. अजय दादा, तुझ्याकडे येतो. प्रभा पिक्चर बद्दल काय वाटतं आणि आज याची एक सांगीतिक समारोप करण्याची जबाबदारी तुझ्यावर. गेले अनेक दिवस प्रवाह पिक्चर्सची टीम खूप मेहनतीने काम करते, कारण की चॅनल ऍक्च्युली वर्किंग स्टेजला आणणं हे खूप मोठी टास्क असते. आणि त्यासाठी मला शुभेच्छा द्यायच्यात, अभिनंदन करायचंय पूर्ण स्टार प्रवाह पिक्चर्स टीमचं. स्टार नेटवर्कच खूप मोठं आहे, त्यामुळे मगाशी जसं प्रत्येकानेच सांगितलं की स्टार नेटवर्कचा रीचच खूप जास्त आहे. त्यांचे आता जीआरपी सुद्धा टॉप ऑफ द चार्ट्स आहेत. तर त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेऊन प्रवाह पिक्चर सारखी वाहिनी सुरू करणं आणि त्यावरती आमच्यासाठी अजून आनंदाची गोष्ट की पहिला चित्रपट, पहिला प्रीमियर जो 19 जून दुपारी 1 वाजता होणार आहे, हा पावनखिंड चित्रपटाचा होणार आहे. हा आमच्या सगळ्या टीमसाठी खूप आनंदाचा क्षण आहे. कारण की अजून एक गोष्ट सांगतो की टेलिव्हिजन हे खूप जवळचं माध्यम आहे. थिएटरमध्ये उठून जाऊन चित्रपट बघायला लागतो. पण जेव्हा टेलिव्हिजनवरती चित्रपट येतो तेव्हा ऑडियन्सला त्यांना हवं तेव्हा तो चित्रपट बघता येतो. ही सगळ्यात मोठी मला असं वाटतं की अवेलेबिलिटी आहे, की रिमोटनी तुम्ही ऑन केलात, तुम्ही रेकॉर्ड करू शकता चित्रपट आणि पुन्हा पुन्हा बघू शकतात. आज अनेक लोकांकडनं मेसेजेस येतात, लहान मुलं लूप वरती पावनखिंड बघतायत दिवसातनं 4 वेळा, 5 वेळा. ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. हा शिवसंस्कार नवीन पिढीपर्यंत पोहोचतोय याचा आनंद आहे, एक समाधान आहे. आणि प्रवाह पिक्चर्स त्यात खूप मोठं पाऊल त्यांनी उचललेलं आहे, की असे सगळे चित्रपट दर आठवड्याला त्यांचे प्रीमियर्स प्रवाह पिक्चर्स वरती होणार आहेत. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा प्रवाह पिक्चर्स या वाहिनीला. आणि खरंच उद्याची तारीख सगळ्यांना सांगू इच्छितो. एक आनंदाची बातमी की जे घर मी आंब्यामध्ये बांधलेलं आहे त्याचा उद्या ग्रह प्रवेश आणि उदक शांत मी करतो आहे. त्यामुळे 19 जून फार चांगला आणि उत्तम मुहूर्त आहे, कारण गुरुजींनी काढून दिलेला मुहूर्त आहे. त्या मुहूर्तावर तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रवाह पिक्चर्सच्या टीमच्या सगळ्याच मेंबर्सना. आणि थँक्यू सो मच. हा FB अनेक लोकांनी आता बघतायत आणि कॉमेंट्स पण खूप येत आहेत. तर जाता जाता 1-2 ओळी आमच्या राजांसाठी. राज आल जिंकुनिया जगभरी, जीव शिवबा राजन नाव गाजजी. पाणी गात वार गात गान आभाळा भरी, शिवबा राज डंका वाजजी. धडाड वाज मराठीज, गनिम भ्याव मनी खातोजी. कंचा गड भी करू द्या माझ, आमच्या वारान ढासळती. राज आल जिंकुनिया जगभरी, शिवबा राज नाव गाजजी. पाणी गात वार गात गान आभाळा भरी, शिवबा राज डंका वाजजी. ए माझ्या राजा रे, ए माझ्या शिवबा रे, माझ्या राजा रे, ए माझ्या शिवबा रे. हर हर महादेव. महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि जय. आज पावनखिंड या चित्रपटाच्या टीमशी दिग्पाल लांजेकर, अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, माधवी निमकर यांच्याशी गप्पांचं हे सेशन खूप रंगलं. त्यामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं सहभागी झालात, कमेंट्स केल्यात. सगळ्यांच्या कमेंट्स घेता नाही आल्या, पण पुन्हा एकदा उद्याचं आग्रहाचं आमंत्रण तुम्हा सगळ्यांना. ते म्हणजे प्रवाह पिक्चर ही नव्या कोऱ्या चित्रपटांची नवी कोरी वाहिनी घेऊन येते.
वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पावनखिंड या चित्रपटाचा. त्यामुळे घर बसल्या तुम्ही आता दर आठवड्याला नवे कोरे चित्रपट पाहू शकता आणि त्यातला पहिला चित्रपट पावनखिंड हा आहे. त्याने सुरुवात होते, शुभारंभ होतोय. पुन्हा एकदा सगळ्या टीमचे मनापासून आभार. चिन्मय दादा त्याला बरं नसताना सुद्धा जॉईन झालाय आणि बाकी सगळे जिथे जिथे कुठे आहेत तिथून जॉईन झालेले आहेत. तुमचे मनापासून आभार. प्रभा पिक्चरला तुमच्या शुभेच्छा आहेतच. तुमच्या सुद्धा पुढे येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आणि या शिवसंकल्पासाठी, शिवाष्टकासाठी तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. पाहायला विसरू नका प्रवाह पिक्चरवर उद्या 19 जून दुपारी 1 वाजता पावनखिंड. धन्यवाद.